ज्ञानाचा ज्ञानवंता ज्ञानाचा ज्ञानवंता बुद्धाला वंदना वाणीचा प्रखर संत कबीराला वंदना केले चंद्रमणि
त्या रमाला वंदिते मी जिजामाता सावित्री त्या रमाला वंदितो मी की बुद्ध फुले शाहू त्या भीमाला वंदिते मी जिजामाता सावित्री त्या रमाईला वंदिते मी जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले की जातीयतेला मिटवण्या जे जे झिजले त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदितो मी की या भारत देशाला जितके आतापर्यंत संत महात्मे महापुरुष युगपुरुष लाभले त्याच्यामुळे आमचा हा भारत देश सर्व जाती समभाव गुण्या गोविंदांनी गोडीने नांदत आहे याला सगळ्यात जास्त योगदान कोणाचं असेल ते या भारत भूमीला लाभलेले संत महात्मे थोर पुरुषांचं योगदान आहे ज्यांनी अहोरात्र एक करून संसार आपला बाजूला ठेवून या देशाला सुजलाम सुफलाम केलं अशा तमाम या भारत देशातल्या सर्व संत महापुरुषांना इथे मी नमन करते आहे कशी की येणाऱ्या माझ्या दारी संविधान लिहिलेल्या त्या हस्तकाला वंदना की येणाऱ्या माझ्या दारी त्या दस्तकाला वंदना संविधान लिहिलेल्या त्या हस्तकाला वंदना ठेविले पुस्तकाला सराटे राजगृही सांभाळून की ठेविले पुस्तकाला सराटे राजगृही सांभाळून करावी त्या भीमाच्या नेहमी मस्तकाला वंदना करावी त्या नेहमी भीमाच्या मस्तकाला वंदना करावी नेहमी त्या भीमाच्या मस्तकाला वंदना के फुले कबीर शाहू के फुले फुले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ कि फुले कबीर शाहू इनका मैं पहले नाम लेती हूँ बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ अरे प्यारे झिम भीम जी पर ये चांद निछावर करती हूँ तमाम मेरे बेटे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भीम करती हूँ जय भीम करती हूँ जय भीम करती हूँ तमाम मेरे भाई बेटे बहनों को हाथ जोड़कर जय भीम करता कसे बघा सुंदर असं वंदन आणि त्यामध्ये वंदन गीतामध्ये नवीन क्वालिटी आणि नवीन नवीन गीत माझं मी सादर करणाऱ्या सर्वांपुढे कसं भारत भूमीच्या क्या
रविचंद्र भाऊ यांच्याकडून मला 100 रुपयाचं धमदानाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा एक या बहिणीसाठी या लेकीसाठी खूप मोठा सन्मान आणि पुरस्कार आहे. पैसा नाही, आदर सन्मान आणि पुरस्कार आहे. म्हणून रविचंद्र भाऊ यांचे मी आभारी आहे माझ्या संचाच्या वतीने. त्यानंतर अविनाश नथुजी हाडके मुक्कामपोस्ट खतरखेड यांच्याकडून मला खूप मोलाचं 100 रुपयाचं धमदान आलं. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. बुद्धाला वंदना पहिली माळ तुमच्या सर्वांच्या समोर सादर करते. कशी बघा. घायाड पाखरांना पंख दिले ही उडाया, अरे गुलामीला लाथेने तुडविणारा भीम होता, गुलामीला लाथेने तुडविणारा भीम होता, अस्पृश्यतेला ज्ञानाने मढविणारा भीम होता. गुलामीला लाथेने तुडविणारा भीम होता, अस्पृश्यतेला ज्ञानाने मढविणारा भीम होता. असतील शूरवीर कृपाचारी होतील लाखो. कृपाचारी वनकरांसाठी जोरदार टाळ्या त्यांचा शेर आहे बघा की असतील शूरवीर कृपाचारी होतील लाखो, पण त्या वीरतेच्या शिखरावर चढविणारा भीम होता, चढविणारा भीम होता. पाखरांना पंख दिले उडाया, कारण आम्ही 1956 आधी फुल साहेब धुळेहून आलेले साहेब, शब्दाकडे लक्ष असू द्या की आम्ही 1956 आधी महार होतो आणि मग त्याच्या आधी आम्ही गावाच्या बाहेर होतो. 1956 आधी आम्ही महार होतो आणि गावच्या बाहेर होतो, पण 1956 नंतर आम्हाला सोन्यासारखी जिंदगी मिळाली, समान अधिकार मिळाले, माणसाला माणसासंग बसण्याचा सन्मान मिळाला. आम्ही एका पंक्तीत बसायला लागलो, सोबत खुर्चीवर बसायला लागलो, सोबत आम्ही पगार घ्यायला लागलो, समान अधिकार मिळाला. 1956 नंतर आम्ही महारानंतर आम्ही बौद्ध झालो आणि आम्हाला सुंदर सोन्यासारखं जीवन मिळालं. म्हणून माझे गुरु कमलेश पाटील वर्धेवरून लिहितात, अरे माणसाचे अस्तित्व आजाबादित झाले आणि हे गाव कुसा बाहेरचे आता गावात आले. अरे माणसाचे अस्तित्व आजाबादित झाले रे आणि गाव कुसा बाहेरचे आता गावात आले रे. के माणसाचे अस्तित्व आजाबादित झाले आणि गाव कुसा बाहेरचे आता गावात आले. अरे भीमाच्या पुण्याने माणुसकी आली आम्हाला पाटील, या भीमाच्या पुण्याने माणुसकी आली आम्हाला पाटील. आणि म्हणून क्रांतीची मशाल घेऊन रणांगणी निघाले, रणांगणी निघाले. घायाड पाखरांना पंख दिले हे उडाया, दुर्बलेकरांना या दुर्बलेकरांना बळ दिलं हे लढाया, एवढंच नाही केलं तर त्याच्या पलीकडे काय केलं, हा त्याच्या पलीकडे काय केलं, तडातड तोडलं
बाबा. अरे आम्ही सर्वसाधारण एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जरी केलं तरी आमचा विरोध दर्शवला जाते. आमच्या घरापासून आमची पायखेची केल्या जाते. हा विरोध आताचा नाही रे, पिढ्याने पिढ्यात चालत आल्या. म्हणून समजदार आणि बुजुर्ग लोक म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत दुश्मन नहीं बनेंगे तब तक अपने 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 क्वालिटी का अंदाजा पता नहीं चलता साहब. ये इंसान की क्वालिटी तब पता चलेगी जब कोई खींचने वाला रहेगा. कारण सौंदर्याचं महत्व कधी येणार आहे? सौंदर्याचं महत्व कधी येणार? सौंदर्याचं महत्व तेव्हा येणार तेव्हा बाजूला वेगळ्या क्वालिटीचे जेव्हा लोक उभे राहतात. सौंदर्य दिसण्यात नसून माणसाच्या विचारात असावं. आणि म्हणून ज्ञानाच्या बळाने अंधार दूर केले भीमाने. ज्ञानाच्या बळाने. हार्दिक कामगाडे माझ्या भावाने 100 रुपयाचं धम्मदान दिलं. जोरदार टाळ्या. आणि भाऊसाठी 2 लाईन देते कशा की ज्ञानाच्या बळाने अंधार दूर केले भीमाने. लाचार माणसाला इथे शूर केले भीमाने. अज्ञान तुडवीत पोहोचला ज्ञानाच्या शिखरावर कृपाचारी. मनुवादी विचारांना चकनाचूर केले भीमाने. चकनाचूर केले भीमाने. व्यवस्थे विरुद्ध केला तुम्ही संघर्ष. कारण या महाराष्ट्राचे नव्हे तर या देशाचे, या भारताचे, ज्यांचे या भारताच्या बाहेर गाणे वाजतात असे माझे मोठे बंधू मनोज राजा गोसावी लिहितात की प्रस्थापित झाली काल अवेरलेली माणसं. प्रस्थापित झाली काल अवेरलेली माणसं. अरे रस्त्यावर येत नाहीत रे आज पोट भरलेली माणसं. किरा प्रस्थापित झाली काल अवेरलेली माणसं साहेब. आणि रस्त्यावर येत नाहीत आज पोट भरलेली माणसं. मनोज राजा माझ्या आयुष्यात मी कितीतरी पावसाळे पाहिले पण उगवलीच नाही रे काल पेरलेली माणसं. उगवलीच नाही रे काल पेरलेली माणसं. पीडितांचा आम्ही दुःखी झालेले लोक. या दुःखितांचा पीडितांचा झाला रे उत्कर्ष. माध्यमातून बळ दिलं. ही पोरगी ताकदवर झाली कोणामुळे? माझ्या बापाने हे जे दिलं ना मला हे धन, या धनामुळे ही मुलगी बलशाली झाली. आणि म्हणून ही लेख काय म्हणते की जमाने की मुझे परवाह नहीं जीती हूं मैं स्वाभिमान से. ये जमाने की मुझे परवाह नहीं जीती हूं मैं स्वाभिमान से. अरे जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. ये जमाने की मुझे परवाह नहीं जीती हूं मैं स्वाभिमान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. क्या उठा ये जालिम जमाना उंगली मुझ पे? क्या उठा ये जालिम जमाना उंगली मुझ पे? क्योंकि ताल्लुक रखती मैं भीमराज के खानदान से. भीमराज के खानदान से. नाव सांगा ना. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. नाव सांगलं नाही पण सन्मान या लेखीचा केला. मी या समाजाची लेख. क्या बात आहे. राजू कांबळे दारुंडा या माझ्या मोठ्या बंधूकडून या धम्म उपासकाकडून या माझ्या मोठ्या भावाकडून मला 200 रुपयाच्या धम्मदानाला जोरदार टाळ्या. आणि म्हणून बलशाली बनविली जगविली स्पंदना.
मोठे बंधू प्राध्यापक अरुण साहेब कांबळे यांच्याकडून अनिल भाऊ बाबडे सॉरी आदरणीय आमचे अनिल भाऊ बाबडे साहेब प्राध्यापक यांच्याकडून 500 रुपये धम्मदान देऊन मला पुरस्कृत केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या प्राध्यापक साहेबांसाठी. आणि साहेबांचं काय म्हणणं आहे बघा, या आयुष्यात कणभर पाहिला तुम्ही स्वार्थ, जरी ज्ञानाने नाही रे पण ध्यानाचा धनी मी पाहिला. जरी ज्ञानाने नाही रे, जरी धनाने नाही रे पण ज्ञानाचा धनी मी पाहिला. या जगात नाही दुसरा भीमासारखा गुणी मी पाहिला. जरी धनाने नाही रे पण ज्ञानाचा धनी मी पाहिला. या जगात नाही दुसरा भीमासारखा गुणी मी पाहिला. गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी कृपाचारी अरे बहुजनांचा कैवारी भीमराव लढताना मी पाहिला. भीमराव लढताना मी पाहिला. आयुष्यात कणभर ना पाहिल तुम्ही स्वार्थ, हाँ ये बात अभी मिला, देखो आवाज मिला. अभी तक ढूंढ रही थी कहाँ गया कहाँ गया कहाँ, पकड़ में आ गए भाई. अभी पकड़े हूँ आवाज को, ये गायब होना मेरे को. कारण बाबा भीमा अरे कधी संसाराकडे लक्ष दिलं नाही, कधी लेकराकडे लक्ष दिलं नाही, अरे कधी रामूकडे लक्ष नाही. सदैव बाबांना एका गोष्टीची खंत आयुष्यभर वाटत गेली की मी सगळं काही केलं पण आयुष्यात मी रामूला वेळ देऊ शकलो नाही. अरे मी सगळं काही केलं पण मी माझ्या लेकरांना वेळ देऊ शकलो नाही. एकदा रामू म्हणते साहेब तुम्ही काळजी करू नका. बाबासाहेब म्हणतात अगं रामू तुझी तब्येत बरी झाली, तुझी तब्येत खराब आहे, तुला जर का काय झालं तर रामू माझा आणि माझ्या संसाराचं काय होईल. साहेब काळजी करू नका, मला काहीही होणार नाही, तुम्ही खचून जाऊ नका साहेब. अरे उद्या जर का मला काय झालं साहेब तर माझ्या लेकरांना आणि तुम्हाला सांभाळसाठी या जगातले सगळे लोक धावून तुटून पडतील. पण साहेब तुम्हाला जर का काय झालं तर हा जग हा समाज माझा बहुजन वर्ग पोरका होईल. साहेब माझी काळजी सोडा की या सगळ्या 9 कोटी जनतेची काळजी घेणारा एकमेव बाप आणि माय कोणी असेल तर भीमराव रामजी आंबेडकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि म्हणा आयुष्यात कणभर ना पाहिल तुम्ही स्वार्थ, आयुष्यात कणभर ना पाहिल तुम्ही स्वार्थ. या मेलेल्या माणसाच्या साहेब ओ धुळे साहेब, या मेलेल्या माणसाच्या जीवनाला आला आणि म्हणून झिजला तो देह त्यांचा, झिजला तो देह त्यांचा, झिजला तो देह चंदनी विधवा. झिजला तो देह त्यांचा, लाजविली चंदना. सगळ्यांनी वरती हात करून अभिवादन करायचं आहे बाबासाहेबांना, तथागत गौतम बुद्धांना, शाहू महाराजांना. सगळ्यांनी हात वर करायचे आहे. सगळ्यांनी इथं माझा बहुजन वर्ग सर्व धर्म समभाव आणि माझे बौद्ध उपासक उपासिका सगळे जण आलेले आहेत. मी सगळ्यांचा आदर सन्मान करते. या महापुरुषांना आपण सगळे मिळून वंदन करूया कारण आपण सगळे त्यांचे लेकर आहोत. सगळ्यांनी बुद्धाला वंदना, ज्योतिबाला